प्रत्येक जंगलाला स्वतःचं असं अस्तित्व असतं. त्याची ती भौगोलिकता, आकार, प्रकार यात बरीच विविधता असते. मात्र ते जंगलात गेल्याशिवाय आपल्याला काही कळत नाही. जंगलाच्या प्रत्येक भागाला स्वतःचं असं पर्यावरण असतं, स्वतःचा असा आवाज देखील असतो. तो नादमधूर मग पाखरांचा असेल किंवा वाऱ्याच्या लहरीवर तयार होणारा झाडांचा असेल. हे जे सारे नादमधूर आणि रम्य असतं ना, याची प्रचिती मला आजच्या ट्रेकच्या अनुभूतीतून आली. जंगलाचा देखील राबता असतो. वन्य प्राणी, पशुपक्षी, झाडाझुडपांचं आदानप्रदान सुरूच असतं. जंगलाच्या घटकांचा हा ताळमेळ कमालीचा असतो. मात्र या सगळ्या गोष्टी तुम्हाला जंगलात गेल्याशिवाय बिलकुल कळणार नाही. आजची वेळ सकाळची. निमित्त होतं जंगलातल्या मध्यावधी एका कारंड्यांच्या रांगाच्या शिवारातून तरव्याचं ओझं आणायचं. मी तयार झालो. शेतमालक पांडुदा येडूरकर माझ्या सोबतच होता. मी जायची चांगली तयारी देखील केली आणि तेवढ्यातच सुरू झाला रिमझिम पाऊस. आज 3-4 वर्षांनी जंगलाच्या या टापूत जाणार म्हणून मी देखील फार आनंदलो होतो. नियमाप्रमाणे आमचा प्रवास सुरू झाला. जिथं जंगल सुरू होतं त्या ठिकाणी घाबऱ्याचा आळा असं म्हणतात, त्या ठिकाणी मोटरसायकल नेऊन रस्त्याला उभी केली. निसर्गाचं सुंदर असं नयनरम्य दृश्य, चारी बाजूची हिरवळ पाहून माझं शूटिंग काही थांबलं नाही. या रानाचा सारा कानाकोपरा माहिती असल्यानं मी बिनधास्त होतो. पण तरीही आता जंगलं फार वाढली होती. जराही तोड नाही की शिकारी नाहीत. त्यामुळं वन्य प्राणी, वनस्पतींची विपुल संपदा मनाला सुखद धक्का देणारी होती. जंगलातल्या हिरवळीच्या आच्छादनानं याच टापूत थांबून लोळण घ्यावी असं देखील एकदा मनाला वाटलं. पण वेळेचं बंधन असल्यानं पुढं सरकण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. जंगलाचा पहिला टापू लागला. या टापूला पाणथळीची जागा असल्यानं 12माही हा भाग हिरवा कंच असतो. आता ती पानं पडून पडून त्या उंच झाडाखाली त्याचं चांगलं खत झाल्याचं जाणवलं. एकेरी पायवाट आणि थोडे सोंडे डास कधी चावून जातील याचा नेम नसतो. तरी देखील मला 1-2 डास चावलेच. बराच वेळ ती कळ देखील सहन केली. पण अख्खा निसर्ग डोळ्यासमोर आला. आपला हिरवा पोशाख नेसून ताठपणे उभा असल्यानं त्याच्या प्रत्येक भागावरून नजर भिरभिरत राहिली आणि मोबाईल कॅमेरा पण फिरत राहिला. जंगलाच्या तळीतून थोडी मळकट वाट निसरडी चिखलाची असल्यानं सावरून जावं लागत होतं. पण अशा वाटेनं चालताना जी तारेवरची कसरत करावी लागते ना, त्याचा आनंदही काही वेगळाच असतो बरं का. प्रत्येक संघर्षाकडं आनंददायी हेतूनं बघण्याचं तंत्र तसं जंगलानं शिकवलंय. ओढ्याकाठचा भुरडीचा शिवार, दरीशेत यातून कसरत करून जंगलाच्या वरच्या टापूला लागलो. पांडुदा देखील मागं पुढं असायचाच. जंगलाबद्दल बोलत होता. जंगलाच्या फिरस्तीतल्या अडीअडचणी देखील समजून सांगत होता. शेत कसण्यासाठीचा त्याचा संघर्ष त्याच्या तोंडून ऐकायला मिळाला. मी लहानपणी शालेय आणि कॉलेज जीवनात सतत या वाटेला असे. खैराटाचं छोटंसं जंगल लागतं ते देखील आज पाहायला मिळालं. राजश्री शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं हे जंगल परिसर, याचा थोडा अभिमान देखील वाटला. महापुरुष या जंगलांच्या टापूत खैराच्या झाडांचा कात बनवण्यासाठी त्याचं कटिंग करायचे. त्यांनी मोठा फौजफाटा लावल्याचं देखील समजतं. आठवणी जाग्या होत होत्या आणि जंगलाचा नादमधूर आवाज कानावर आपटत होता. बऱ्याच कालावधीनं जंगलाच्या टापूत गेल्यानं मागील साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. 7-8 वर्षांपूर्वी याच टापूत माझ्या सोबत असलेल्या पांडुदाचे अवतासमोर एकदा पट्टेरी वाघानं झडप घालण्याच्या इराद्यानं ठाण मांडून बसल्याची घटना मनाला आजही गोंधळून टाकते. माकडं, पशुपक्ष्यांनी त्यावेळी भीतीने घातलेला गोंधळ मी स्वतः अनुभवला होता. वाघाला की साऱ्यांचीच पाच्यावर धारण बसते. हा वाघाचा कॅरिडोर आहे याची पक्की जाणीव असल्यानं मी देखील सावध होतो. एवढ्या घनदाट जंगलाच्या मध्यात अशी शेती कसणं म्हणजे काही खायची गोष्ट नव्हती. जनावरांना मुबलक पेंढी असल्यानं माझा जीव त्या पेंढीत काही वेळ गुंतला. मोर्शाच्या रांगेच्या शेताला लागून हे कारंड्यांचं शेत. कारंड्यांची रांग नावानं परिचित आहे.
रानगव्यांनी तर सारा परिसर फिरून फिरून नख्यांनी आटला होता. इतर वन्य प्राण्यांच्या पायसरी, ठसे सारं काही दिसत होतं. सांबरांचे ठसे देखील जाणवत होते. 4-5 वर्षांपूर्वी सांबरानं झाडाला शिंग मारल्याची खरचट दिसून आली. आता तर सांबरं सारखी या टापूतून फिरत असतात. अशा ठिकाणी टापूत दररोज ये जा करणारा जाणता शेतकरी पांडुदा माझ्या सोबत असल्यानं मनावर कसलंच दडपण नव्हतं. एवढ्या कठीण टापूतून पॉवर टिलर मशीनवर शेतात नेऊन त्यानं मोठ्या धिटाईनं ही शेती केली होती. सुभाष, तुझ्या ओळखीनं या टापूतून मंत्र्यांना सांगून कॉन्क्रीटचा एखादा पट्टा बनवून दिलास ना, तर आयुष्यभर तुझे उपकार काही मी विसरणार नाही. एवढी बोलकी प्रतिक्रिया पांडुदानं मला दिली. मी देखील हो म्हटलं. माझे लक्षही रानभाजीकडे होते. 1-2 ठिकाणी भारंगीची झुडपं दिसून आली. पात्रीची पानं कुठं नजरेस पडलीच नाहीत. जंगलाच्या टापूतून मळीला फिरलो असतो तर ती देखील मिळाली असती. मी या जंगलातली कवडीची भाजी खाल्ली आहे. अजून खूप फिरायचं होतं, पण वेळ कमी असल्यानं सारं अर्ध्यावरच सोडावं लागलं. गेल्या 3-4 वर्षात इथली राहती घरं जमीनदोस्त झाली. बैल असायची, 4 भांडी, जेवणं चालायची. सारा संसार या झोपडीवजा घरात मांडलेला असायचा. महादुकोळी अचानक वारला आणि इथला मुक्काम झाला. बैल विकली गेली आणि बैलांच्या जागी आल्या नवीन मशीन्स. एवढ्या मोठ्या संघर्षात आता पुढची पिढी हे जंगल अशा पद्धतीनं कसेल असं काही वाटत नाही. वाटा व्हायला हव्यात, पण वनविभाग परवानगी देणार नाही. त्यामुळं काही वर्षातच या टापूतून माणसांचा राबता होणार नसल्यानं मनावर नाराजीच्या छटा देखील उमटल्या. या जंगलाच्या टापूतून फिरताना अनेक विचार मनात येत होते. भूतकाळ जणू भूत होऊनच अंगावर आल्यासारखं वाटत होतं. याच कठीण खडकाच्या जंगलवाटेनं दिवस रात्री घालवल्या. लाकडाची भाताची ओझी ओढली. गाईला आसनं, धामण, झाडांचा पाला काढून त्याची ओझी याच वाटेनं कित्येकदा मी आणली होती. ते दिवस आता आठवत राहिले. पक्षी निरीक्षणासाठी अनेक वेळा मी या जंगलाची पायपीट केली आहे. त्यामुळं सारं जंगल मला अंगवळणी पडलेलं. पावसाची उघडीप मनाला दिलासा देत होती. पटापट टरव्याच्या पेंढ्या गोळा करून त्याची 2 ओझी पोत्यात भरली. आता 2 ओझी तयार झाली. पांडुदानं एक ओझं माझ्या डोक्यावर ठेवलं आणि मग माझा परतीचा प्रवास सुरू झाला. जपून जपून पावलं पडू लागली. आता आम्ही उतरणीच्या वाटेला लागलो. जंगलाची मळीही मी पार केली. कधी कधी डोक्यावर तर कधी कधी खांद्यावर घेत ते सारे 2 किलोमीटरचे अंतर मी पार केले. मागोमाग पांडुदाही येत होता. दोन्ही पोती मोटरसायकलला बांधली आणि दुसरीच कसरत सुरू झाली. डांबरी रस्त्यावर पोहोचणार तोच 50-70 मीटर मागं भरलेली पोती निसटून जमिनीवर पडली आणि माझ्या गाडीचा पुढच्या ब्रेकचा क्लच तुटला. मग दुसरी स्कूटर मागवून तिसरं काल आणलेलं पोतही सत्यजित घरी घेऊन पोचला. एक मागं राहिलेलं पोतं मी माझ्या मोटरसायकलला बांधलं. आता निघणार तेवढ्यातच समजलं की गाडीतलं पेट्रोल संपलं होतं. काही अंतर गाडी चालू राहिली आणि नंतर गाडीनं शेवटचा श्वास टाकला. त्याच क्षणी शेजारचा योगेश धावून आला आणि त्यानं मागून ढकलून ती गाडी रस्त्यावर आणून सोडली. आणि रस्ता घसरणीचा असल्यानं ती गाडी घरापर्यंत पोहोचली आणि त्यावेळी घड्याळात पाहिलं तर 11:30 वाजले होते. आजचा पूर्ण दिवस शेतात गेला. मात्र सत्कारणी लागलेला हा कष्टप्रद दिवस मनाला मोठी जगण्याची आशा आणि फार मोठा निर्धार आणि आधार देऊन गेला.